श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मी मस्तपैकी आता छान छान अशी कॅबेज करी बनवणार आहे. सुकी भाजी बनवते. तर असं बारीक बारीक असं उभं आता चिरून घेते आता. आणि उभं असं चिरून घेतले की मस्त खूप छान आणि दिसायला पण छान दिसते भाजी. पटपट पटपट अशी बारीक असं त्याचं लेअर्स करून घेते आता. तर मला या चकवाची सवय लागलेली आहे, त्याच्यामुळे मला पटपट पटपट असं चिरायला येतं. तुम्ही पण असं झालं तर जपून करा मस्तपैकी असं. तर आता मी कॅबेज चिरून घेतलाय आता खूप छान असा. तर आता धुवून घेते आता मस्तपैकी आता. तर आता ह्याच्यात मी आता डाळी पण टाकणार आहे आणि एक बारीक कांदा चिरून टाकते आता. तर आता हे आता आपलं बारीक कांदा येतं. कांदा आता मी घेणार आहे आता. लहान लहान कांदा आता 2-3 आता घेते आता सोलून आता मस्तपैकी आता. तर इथे मी मिरचीचं उभं काप करून घेतले ती आणि बारीक कांदा चिरून घेतलाय आणि इकडे मसूरची डाळ घेतल्या मस्तपैकी छान छान अशी आता भिजली या. तर आता गॅस चालू करते आणि कढई तापत ठेवते आणि जिरे मोहरीची आता फोडणी देते आता मस्तपैकी आता. तर इथे मी गाजर पण खिसून टाकले ते थोडस गाजर आता कॅबेज आणि गाजर आहे तर खिसून घेतले ते. तर मला पाहिजे तेवढं आता मी तेल ओतून घेते आता. तेल आता चांगलं तापलं की जिरे मोहरीची आता फोडणी देते आता. तर आता लाल कांदा होईपर्यंत चांगला आता भाजून घेते मस्तपैकी आता. तर आता कांदा किती खरपूस असा भाजलाय आता मस्तपैकी तेलात चांगला कुरकुरीत झालाय आता. मिरची पण कांदा पण. तर आता मी हिरव्या मिरच्या टाकल्या, त्या पिक्या मिरच्या असल्या तरी पिकलेल्या मिरच्या टाकल्या तरी चालते त्या, पण मी हिरव्याच मिरच्या टाकते. तर आता ही लगेच आता डाळ पण टाकून घेते आता. तर आता हळद राहिली आता हळद टाकून घेते आता. तर भरपूर अशी हळद टाकते आता. तर मग शेवटी मीठ राहिलेलं होतं, मीठ टाकून घेते आता. तर मी शेंगदाण्याच्या कुटाऐवजी मसूरच्या डाळ वापरलेले, शेंगदाण्याचं कुट काय नाही टाकलेलं. मस्तपैकी खूप छान अशी मसूरची डाळ लागते टाकली की. शेंगदाण्याच्या कुटाची गरज सुद्धा लागत नाही. तर आता मी झाकून ठेवते आता असंच. तर तेलात अशीच आता कॅबेज गॅस कमी ठेवून असं चांगलं खरपूस ह्याच्यावर असं भाजून देते आता. तर आता शिजले का आता बघते आता, पाण्याचा जरा सुद्धा थेंब टाकलेला नाही. तर मस्तपैकी आता आपली कॅबेजची भाजी आता झालेली. कॅरेट आणि कॅबेज, मसूरची डाळ, मिरची, वाव मस्तच. तर अशीच आता शिजून देते आता. गॅस कमी ठेवते मस्तच. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडल्यास लाईक करा.